हाय फ्रेंड्स, व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. चला तर मग आज होळीचा दुसरा पार्ट बघूया. तसा उशीरच झाला व्हिडिओ टाकायला, पण एडिट करायला टाइम नाही भेटला. व्हिडिओ काढून ठेवला होता पण एडिट करायला टाइम भेटला नाही. आम्ही गावी असल्यामुळं तुम्हाला तर माहितीच आहे, गावी गेल्यावरती टाइम भेटत नाही. इथं न्यायशूची तयारी चालली आहे, खाली रंग खेळायला जायची. आणि इथं न्यायशूची मावशी आहे. मी ॲक्च्युली जाणारच नव्हते खाली रंग खेळायला, पण नॅन्सीमुळे दीदी म्हटली की अगं तिची फर्स्ट होळी आहे आणि तिला कलर कसा खेळायचा हे तर समजलं पाहिजे, माहिती होते, चल जाव्या वगैरे. म्हणून तिने जास्त फोर्स केल्यामुळं मग मी नंतर गेले. चला म्हटलं जाऊ द्या, व्हिडिओ तर शूट करूया. मी काय जास्त कलर खेळली नाही. दीदी, रिद्धी आणि नॅन्सी या तिघींचंच कलर खेळायचं चालू होतं. ही आहे बघा रिद्धीची सगळी फ्रेंड कंपनी, आणि तिकडं दीदी आणि दीदीची फ्रेंड आता कलर खेळायला चालू केले. दीदीला पकडायला चालू केलंय तिनं. दीदी पळते, कलर लावायला नको, ती ओरडते मंजुषा थांब म्हणून. आणि ही न पळत गेली, पण कलर लावल्याशिवाय काय सोडत नाही, सोडून घेत. Happy Holi. हाँ, दीदीला खेळ, दीदीकडे खेळ. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल नॅन्सी किती खूप खुश आहे. ती नॅन्सीला खूप छान वाटत होतं. आणि ही रिद्धीच्या फ्रेंड्स आहेत, त्यातल्या मला दोघीच माहीत आहेत. ही आहे संस्कृती आणि दुसरी आहे चिनू. ह्यांनी आणले होते कलरचे बलून, त्यामध्ये पाणी भरायचं आणि ते बलून फेकून मारायचं, हे ह्यांचं चालू होतं. रिद्धीकडे ऑलरेडी पिचकारी होती, पण नॅन्सीला नव्हते. काय आम्ही काही तयारीनं गेलो नव्हतं, आमचं कन्फर्म पण नव्हतं तिकडं जायचं. पण नॅन्सीच्या काकांनी तिला 2 दिवस अगोदरच पिचकारी आणून ठेवली होती. रिद्धी म्हटली की पप्पा नॅन्सी आली, आता यावेळेस रंगपंचमी जोरात होणार आहे, मी नॅन्सी बरोबर रंगपंचमी खेळणार. नॅन्सी बघा, तिच्या ओळखीचं कोण नाही तरी पण तिचं पळायचं चालू आहे. तिला खूप आनंद झाला होता आणि ती हॅप्पी बघून मला खूप छान वाटलं की बरं झालं मी खाली आली. आणि मुंबईला पण आले रंग खेळायला, गावी काही एवढं खेळत नाही. इकडे तयारीनिशी रंगपंचमी चालू होते. वरती शावर वगैरे जोडला होता, गाणी वगैरे लावली होती आणि सगळे डान्स वगैरे करत होती, खूप एन्जॉय करत होती. मी आपलं व्हिडिओ काढण्यात दंग होती. मी पण व्हिडिओ काढत त्यांची मज्जा घेतली रंग खेळण्याची. मला पण दीदीच्या मैत्रिणी येऊन कलर लावत होत्या. मी काही जास्त खेळली नाही, पण त्या कलर लावत होत्या. दीदी बघा
छोट्या मुलांबरोबर आता कलर खेळायला लागली। ही रिद्धीच्या फ्रेंड आहेत, बेस्ट फ्रेंड, आणि ह्या चौघींचंच इकडे चालू होतं। बाकी बॉईज दुसरीकडे होत्या, ह्या गर्ल इकडे होत्या। बॉईज तिकडून बलून कलरचे फेकून हाणत होते, ह्या इकडून हाणायच्या, आणि नॅन्सी हळूच जाऊन त्यांनी बलूनमध्ये पाणी भरलेलं घ्यायचे आणि फोडून टाकायची, हळूच फेकून द्यायची। आणि ही मला कलर लावला होता दीदीच्या फ्रेंडनी थोडासा। वरून शावर चालू होता आणि ह्यांचा आपलं डान्स करून एन्जॉय करायचं चालू होतं। आणि मला यांनी व्हिडिओ काढायला सांगितलं। ह्या म्हटलं बरं झालं तू खेळत नाही कलरात ना, आमचा व्हिडिओ काढ। मग ह्यांचं पण शूटिंग घेतलं, तेवढंच आपलं व्हिडिओमध्ये होते म्हटलं। आणि ह्या दीदीच्या फ्रेंड आहेत, त्या पण तयारीनिशी कलर खेळायला आल्या होत्या। ह्या खूप एन्जॉय करत होत्या, तरी अजून बाकीच्या कोणी आल्या नव्हत्या, एवढ्याच आल्या होत्या। आणि जेवढ्या आले तेवढ्यांचं मी शूटिंग घेतलं। मी शूटिंग घ्यायला होती, वरून शावर चालू होता, त्यामध्ये त्या एन्जॉय करत होत्या। आता थोड्या वेळानं म्हणतात त्या रील्स बनवायचे, बनव। आणि रील्स बनवायच्या अगोदर खूप हसली, खूप मज्जा आली मला पण व्हिडिओ काढताना। मी कलर जास्त केलेली पण मज्जा भरपूर आली मला। नॅन्सी मला पण आणि सगळ्या फ्रेंड्स आणि रिद्धीच्या फ्रेंड्स हे सगळं बघून मला तर खूप छान वाटलं आणि नॅन्सी तर खूप खुश झाली। मला गावावरून आल्यापासून ती सारखं म्हणते हॅपी होली मम्मा, हॅपी होली। तिनं खूप एन्जॉय केला आणि तिच्या अजून लक्षात आहे की तिकडे होली खेळलेली। आम्ही तर मुंबईला जाऊन होली सेलिब्रेशन केली। तुम्ही कुठे होली सेलिब्रेशन केली ती कमेंट्समध्ये सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नॅन्सीचा आता नेक्स्ट व्हिडिओ हा असणार आहे गावाकडचाच. मी गावी गेल्यावर तिनं काय काय जेवढं एन्जॉय केलं आहे, काय खेळली, काय बघितलं, आम्ही कुठे गेलो, त्याचं सगळं शूटिंग करून ठेवलं आहे. फक्त एडिट करायला टाईम नसल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील, तुम्ही बघायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.